तर धोंडा महिना चालू म्हटल्यावर सायलीच्या मम्मीने पण आमच्या दोघांना बोलवलंय. परीचा मामा तिची लक्ष्मी पूजन करणार आहे. परी ताट घे दादा तिचे पाय धू. आता पण असते आम्हाला काय माहितच नाही आमच्याकडे झाडाला नव्हतं टाकायला, मग मी पिऊनच टाकलं. मग तिचं पाणी मामाला द्या. आमच्या मामाने घेतलाय आम्हाला ड्रेस आणि हेअरबँड. परी इकडे बघ. परी परी पद्धतच छोटा झालाय. परीने टायमालाच बरोबर एक गेले ना. हा मम्मी पप्पा थोडाच नाम ओढा रस्त्याने जायचं. कोणी गेलेला? पप्पांनी नाही. हा पप्पांनी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आज दिवसाची सुरुवात नाचरे मोरापासून चालली होती. आता थोडं बंद केलंय आणि मम्मी तिकडे बघा झाडू मारते. त्यासाठी थोडा वेळ पंखा जे बंद केला आहे. खांब बघा आम्हाला किस्त आला आहे बघा. हे बघा तू काय करते ते बघते ती. पाठी सरक का? कसं आहे बघते टी व्ही. आता बंद केले ना, व्हिडिओ घेते म्हणून, ब्लॉग घेतोय म्हणून. आता तिला नॅम चारायचं. पहिला आम्ही चहा पिऊन घेतो. सायलीला सांगतो चहा दे. चहा पिऊन घेतो, महिला नॅम चारतो आणि कालचं आपलं राहिलेलं चॅलेंजचं ते आत्ता पूर्ण करू. कारण की दुपारनंतर परत टाईम भेटत नाही. आता बघू हिचं नॅम झाल्यावर आपण, हिचं नॅम झाल्यावर जर झोपली नाही तर तो चॅलेंज करून टाकू आपण. हो आज मम्मीकडे जायचंय का ग? मम्मी आपली घरी आहे. हां म्हणून जायचं. वाघ बघा कसा डरकाळ्या फोडतोय. वाघ डरकाळ्या फोडतोय. सत्य बाबा काय झालं? नुसतं काय ना काहीतरी खेळायला पाहिजे रे पोराला. डिशुम. आता हिला जरा खाली घेतो, खाली खेळवतो. मला पण घाम आलाय. माझीच कार्बन कॉपी आहे म्हटल्यावर मला जेवढा घाम येतो त्याच्यापेक्षा डबल तिला घाम येतो. ती आता परी आपली मोठी होत चालली. ती जराशी आता खाली टाकल्यावर फिरते बिरते, तिला जागा मोठी लागते. म्हणून मी उठल्या द्यायला नाश्ता करत आधी पहिला झाडू आणि हे करून घेते. आता थोड्या वेळाने लादी पुसायची आहे ना. पहिला मला लादी पुसायची 2 आठवडे पुसायलाच भेटायची नाही. तुम्ही पुसायला आता नाही. आता परी आपली अंग सोडून राहायला लागली. गाणं वगैरे खाली घे तुला एवढा घामाला बघ. अरे काय आहे? काय तर ठीक आहे फ्रेंड्स, आम्ही सगळं हिचं आवरून घेतो. सगळं आवरून म्हणजे तिला चारून विरून घेतो आणि जरा वेळाने भेटतो तुम्हाला. बघू चॅलेंजचं कसं होतं आपलं. गुड मॉर्निंग मम्मी पप्पा. गुड मॉर्निंग मम्मी पप्पा. अजून नाही एवढ्या लोक कुठं झोप नाही, ती वरडते. केवढी खुश झाली बघा. हो काय कसली खुश होते आई बाबांना बघू. खेळते. केवढं आता आम्ही चहा पितो, अजून चहा पिलेलो ना. तर फ्रेंड्स आता चालू आहे अधिक मास महिना, म्हणजे काही ठिकाणी धोंडा महिना म्हणून बोलतात. तर आपण जसं परीचं लक्ष्मीपूजन केलं होतं तसं आता परीचा मामा तिची लक्ष्मीपूजन करणार आहेत. तर आता हे दुपारी मीन्स आता दुपारच चालू आहे. हे दोघं आता जाणार आहेत
परीने सायली घातले आणि काय म्हणतात त्याला लुंगी परीने लुंगी घातली परीचा डायपर फ्री टाइम चाललाय ना म्हणून लुंगी घातली आम्ही सध्या तर आता तिला जेवढं होईल तेवढं आम्ही डायपर फ्री ठेवतो कारण की फक्त संध्याकाळचं घालतो संध्याकाळी रात्रीचं घालतो हो लिटरली 10-12 दिवसाला चड्ड्या पडतात तिच्या शी केली तर शी पण त्यातच मी करायला लावते पण अशी शी करेल म्हणून डायपर वेपर नाही घालत बाबा आणि आज आपण काहीतरी नवीन ट्राय केलंय म्हणजे आपल्या परीचा पहिला मिनी ब्लॉग केलाय आणि त्यात आपण हिंदीमध्ये केलाय कारण की AI व्हॉइस जनरेट करून केलंय मराठीमध्ये येत नव्हतं म्हणून मग हिंदीमध्ये करावं लागलं आणि काय मराठीमध्ये होत होतं पण ते ऑड आवाज होत होता परी पण मिनी ब्लॉग बनवला बघू आपण ट्राय तर केलंय ते परीचा त्यात प्रॉब्लेम असा झाला की आपण कॅमेराने शूट केलंय मग त्यात नॉईज वगैरे थोडंफार भरपूरच आहे आणि आता धोंडा महिना चालू आहे म्हटल्यावर सायलीच्या मम्मीने पण आमच्या दोघांना बोलवलं आहे आणि धोंडा महिना येतो म्हणजे अधिक मास येतो 2.8 ते 3 वर्षाने तर काही ठिकाणी धोंडा महिना म्हणतात काही ठिकाणी अधिक मास महिना म्हणतात तर तो 3 वर्षाने येतो तर आता हा आमचा पहिलाच धोंडा महिना आहे बरोबर ना का मग आता संध्याकाळी आम्हाला बोलवलं आहे दोघांना जेवायला कारण की पप्पा पण असतील मग संध्याकाळी मी सायली आणि परी आम्ही तिघं जाऊ मग तिकडे काय काय होईल तुम्हाला ते दाखवूच मेन गोष्ट आपलं चॅलेंज राहतं यार चॅलेंज सगळ्यांना चॅलेंज बघायचं असतं ऐकलंस का अगं ती ओरडते अशी शी करायला तर करू दे ना त्यातच कर ना हा पण मग उभी राहून करेल ना हा मग मेन गोष्ट असे उभी काय बोलत होता तुम्ही मेन गोष्ट चॅलेंज बघायची सगळ्यांना आणि आपण तेच करत नाही हा ना आज जरा मम्मी घरी असल्यामुळे मम्मी आत्ताच जाऊन आली कारण मम्मी वाटायला येत नाही आमच्या आहे ना आठवडा म्हणजे तिला सुट्टीच नसते घेईल ती जेव्हा घेईल तेव्हा आणि मग त्यामुळे मम्मी वाटायला येत नाही आमच्या उद्या तरी सुट्टी आहे का नाही माहिती आजचं माहिती आहे मग आजची तिची आणि ती घरी असल्या की मग आमची फरमाईश चालू असते मम्मी हे बनव मम्मी ते बनव कारण ती घाईमध्ये खूप असंच बनवून जाते पटकन तिला जमेल ते पण घरी असल्यावरती मस्त मस्त आता आज आम्ही जाणार आहे जेवायला तुम्हाला काय पाहिजे सोन्याची अंगठी आता बघू ह्या दोघी जातील मला इकडं काम आहे आपलंच यूट्यूबचंच काम आहे ते करायचं आहे ठीक आहे बघू आता जेवण वगैरे घेतो आम्ही आणि हिला पाठवतो आणि मग हाय आपली कामं करू तर फ्रेंड्स आत्ताच तुमच्या गोंड्याचं झालं आहे नॅमनॅम करून आणि आज लिटरली म्हणजे खरं सांगतो तुम्हाला लिटरली 3:45 वाजता घेतलेलं नॅमनॅम करायला ते आत्ता बरोबर 4:15 बघू शकता तिकडे 4:15 वाजलेत तेव्हा झाले मी ह्याची बॅटरी चेंज करतो बॅटरी ह्याची लो आहे तर बॅटरी आता चेंज केले आणि आमच्या मॅडम चाललेल्या मम्मीकडे बघा कशी बॅग बिग भरून ठेवली इथं पूर्ण कपडे सकट सगळं भरून घेतलेलं सगळं आणि नंतरला मम्मीचाच फोन आला की आम्ही चालू डीमार्टला आणि तिचं खाऊ पिऊ सगळं घेतलेलं ती म्हणली आता आज बघू आपण मम्मी कशी चारते म्हणजे परीची आजी कशी चारते परीला पण ही काय जायला भेटलंच नाही आता बघू संध्याकाळी जेवायला जाणार आम्ही संध्याकाळीच जाऊया ना का मम्मी आला जाणार आहेस मम्मी आला जाणार आहे मला चहा नाही बनव ना हां आणि हो कालच्या ब्लॉगला कमेंट आल्यात की असं म्हणजे चांगल्या कमेंट नाहीत त्या की सायली एवढं तुमच्याकडनं अपेक्षा करते तर तुम्ही कशाला हे करता जॉबला जावा असं तसं तर पहिली गोष्ट जॉब सोडायचा डिसिजन माझ्या एकट्याचा होता पहिला पण ते हा म्हणजे बोलतात ना हा डिसिजन भरपूर कठीण होता सायलीसाठी कारण की परी तिचं आणि घर या 3 गोष्टी मॅनेज करून तिला बघायचं होतं की जॉब सोडायचा नाही सोडायचा तो तर हा डिसिजन तिचा होता की म्हणजे कठीण डिसिजन तिचा होता की मी जॉब सोडायचा नाही सोडायचा मग शेवटी तिने साथ दिली म्हणून मी जॉब सोडला मी काही स्वतःहून सोडलेला नाही आहे म्हणजे स्वतःहून मीन्स मला आधीच सोडायचा होता फक्त काय रे बाबा झोप आली तुला झोप आली मग जॉब सोडायचं म्हटलं तर मी लिटरली 1-1.5 वर्ष मी विचार करत होतो सोडायचं पण सगळ्या गोष्टी बघून
सायलीने आपल्याला ॲप्रुव्हल दिलं तेव्हा आपण जॉब सोडला आहे. ह्या गोष्टीमध्ये म्हणजे बोलतात ना यूट्यूबमध्ये येण्यासाठी सायलीचा जो वाटा आहे तो मी विसरू शकत नाही. म्हणून मग तिला बोलणं हे चुकीचं आहे. आणि ऑब्वियस आहे आता मी घरात आहे म्हटल्यावर माझ्याकडनं पण ती विचार करणार, अपेक्षा करणार ना काही ना काहीतरी कामं वगैरे करण्याची. तर जेवढं होईल तेवढं करतो. आणि तो जो सीन होता म्हणजे जे आमचं चाललेलं बोलणं चाललेलं, भांडण नव्हतं चाललं, ते बोलणं चालू होतं, ते आमचं मस्करीतच चालू होतं ना. ती सिरियस होती ना. तुम्ही बघितलं पण असाल, ती शेवटी हसते आणि दुसरं बोलते. तर ते मनावर घेऊ नका आमच्या गोष्टी. आणि पहिली गोष्ट तिला बोलणं बंद करा. तर आता तिचं चाललं, हिला आता डेटॉनिक्सच्या गोळ्या द्यायचं. औषधं पण महत्त्वाचीच आहेत म्हणून औषधं द्यायचं चालू आहे. हा कधीपासून खातोय. अगं सगळ्याच्या बाबतीत नको नको नको, औषध पण नाही म्हणतेस ना आलाय. तर ठीक आहे, आम्ही हिला औषधं चारतो आणि जरा भेटतो. तो फ्रेंड्स आता आम्ही आलोय मम्मीकडे आणि तुम्हाला हे बोलल्याप्रमाणे की परीचा अधिक मासातलं मामा पूजन करणार आहे. पण परी इकडे आल्यावर कोणाला ओळखत नसल्यासारखीच वागते. त्या आई बसलेलीला घेऊन आता परीला तिथे बसवतायत आणि आता परीचं पूजन करायचं आणि परीचं झाल्यावर मी इंचूचं करायचं आहे ना रे यश. धर मम्मी फक्त. हा बाळ घे ताट घेते. ए उठ ना जरा, ताट दे, पाणी दे. परीचा मामा मॅचिंग घातलं. अरे 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 एक पुढं आलं. ए पंखा बंद ते कर. नंतर लाव ना ते पंखा उळून बंद कर. बिळून झाल्यावर कर. मग हे कर ना यश. काय म्हणतात मम्मी ते हातात काहीतरी ते खेळायला. दिवाकर बघ कशी बघते एक तर. कुळकुळा दे. हा परी ताट घे दादा, तिचे पाय धू. असं पण असतं फिटिंग करायचं. आम्हाला काय माहितच नाही आमच्या. परी ए परी ए ए ए ए आई धर. हे धर. परी माग सरा. पाणीच नाही. मारायला चकुली एक वाटी आहे नाशी की ज्याच्याने ती पकडू शकते. धर हे धर. आई मान कुठे धरली पोरीची काय ग. पुढे आण ना अजून. छान ना आणते ना. तर चावायला पाहिजे हिला. थांब रे दादा. हे कर माग. धू पाय. आमचा डायपर दिसत. परी चाललं इकडे पूजन. परी बघते बघ कशी. ए ठेव तिकडे. बुड्ड बुड्ड उचल पाय तिचे. ए बुड्ड बुड्ड अगं ए झाडाला टाक ग. आमच्याकडे झाडाला नव्हतं टाकायला मग मी पिऊनच टाकलं. मग तिचं पाणी मामाला द्या. घ्या मग आता काय पैसा. मामाला मामीला द्या थोडं थोडं प्यायला. पुण्य असतं, चांगलं असतं. द्या मग एवढं. आता पायाला हात आमचे पाय कुठं जात आहेत. संडासात जात आहेत का कुठं जात आहेत ते गाणेरडे. लांब घे दे बाबू. ते दिवा काढून ठेव जरा वेळ हवंय तर. आणि माझी मोह हे कर लावून देऊन घे. असं दे तिला कोण आहे ते? ते भासत. हा मग तेच म्हणते ते काढ. हा दाराचा नुसता हाताला. पायाला लाव. मग मी पोरगी धर बाबा. धरली मी. धरली तू सोड. माग हे आहे ना ग. तिथे लाव. इथं हा, लाव. ती आधी पाय धरेल मम्मी तू हे कर. हा. आणि मध्येच आवाज वाढतोय. तांदूळ टाक. आता हे कर. आता इथे असं थोडस असं कर. थोडंच लाव. आम्ही बाळू मामांचा अंगारा लावला होता मग अशी. मामाने कुठं लावलंय. हा. परीला यातलं काय कळत होते. परी मला हे काय चाललंय. हे नको देव. नाही नको नको. फुलं टाक. डॅडाने आमच्या ब्लॉग ती बघ कशी बघते तुझ्याकडे. डॅडाने आमच्या ब्लॉग बघितलं ना मारल. अशी फुलं टाक रे अशी. थांब ना तिला देव या आल्यावर घेतलं. डोक्या ए तोंड घालशील. डोक्यावर 2 फुलं. परी डोक्यावर काय उगवलंय. फुल उगवलंय. हा फुल. पाय पड. या परी हेअरबँड. आम्हाला हेअरबँडच आवडतो. तोंडात कशी दातवट खाऊन चाव साल्याला. चाव साल्याला. पाय पड रे. आता बघा यश
हा तेव्हा स्वतःच दिला तेव्हा आशीर्वाद. हा, तेव्हा घातली टोपी बाय, मला पण बस, आशीर्वाद बस, दे. बाय. मला पण घेऊन दे. ये ग, आता ते बनतं तुला येऊन दे. ए परी तर आमच्या मामाने घेतलाय आम्हाला ड्रेस आणि हेअरबँड. परी इकडे बघ. परी 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 हॅलो. हा व्हिडिओ कॉल करा पटकन. दाखवते. हा व्हिडिओ दाखवा करा तरी. 2 मिनिटं करा. लेख बघा. हा ठेवा मग चालेल. हा चला. हॅलो परी. परी कशी दिसते. बटरफ्लाय आले परीच्या डोक्यावर. मामाला थँक्यू बोल. थँक्यू. आपला मोबाईल घे का? तर फ्रेंड माझी पोरगी म्हणल्यावर ह्या याची झाली भाची. तर परी मिंचूला घातलाय परीचा हेअरबँड. ती असते दादा परीचं आणि मनूचं झालंय पूजन. आता छान लागली ग परीला पोरीला. ड्रेस घातलेला मामाने दिलेला बघितला असेल. हे मस्त असं बटरफ्लायचं फ्रॉक हे आणलंय. आम्हाला हेअरबँडच गिफ्ट करा. आम्हाला हेअरबँड आवडतात. मला चल लवकर. मिंचू दाखव. मिंचू बघा आता तसे नाही पिऊ दे. मिंचू पाणी पितो. पाणी पितो राजा. एवढा तर आणलेला असतोस काय गदड्या. मिंचू आपल्या या फॅनला घाबरतो. आपला मिंचू या फॅनला घाबरतोय. टाक तुझ्या नानाची टांग. दरवाजा नको दिले ठेवले तुझ्या नानाचे टांग. बाबाला माझं तो पोर काय करतो जावं का. ए पोरगी गेली. मिंचू घाबरतोय आपल्या फॅनला. ए टपाटप टपल्या देतोय तिला. तर फ्रेंड्स आम्ही आलोय आता सकाळी बोलल्याप्रमाणे धोंड जेवण जेवायला. मी परी आज झोपायला तयार नाही. इकडे जरा जागा बदलल्यामुळे ती किरकिर करते. त्यामुळे मग साधी साडी नेसले. आणि मम्मीने आज जेवण केलंय. चपाती, आळूवडी, भात, काळ्या वाटाण्याचं कालव भाजी, आमरस, कुरडया आणि तांदळाचे पापड. आणि आम्ही दोघं मस्त इकडे बसलेत. आणि आम्ही आता जेवायला घेतोय. आणि मम्मी पप्पा घेताय जेवायला. परीला रडते म्हणून बाहेर बहिणीने घेऊन फिरते. तर चला आपण आता जेवूया. तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झालंय आणि इकडे चाललंय आता. पद्धतच छोटा झालाय. परीने टायमालाच बरोबर एक गेलंय ना. हा मम्मी. तू मंगळवारी येशील ना माझ्याकडे. त्याला तुम्ही ओटी बघते ना. काय नको काय जेवायलाच या मंगळवारी. काय नाव हो जेव. आता माझी बात. आता ह्यांची वारी. पप्पा थोडाच नाम ओढा. रस्त्याने जायचं. कोणी गेलेला पप्पांनी नाही. हा पप्पांनी. हा बस. हा एकदम परफेक्ट लावलाय बघा. चांगला आहे. गवतावर टोपी ठेवा. वाढले कापायचे. असलेला टॉवेल आहे का तुमच्या फड्यासारखं टॉवेल नाही. मला हे असले टॉवेल नाही आवडत अंग पुसायला. माझ्याकडे टॉवेल नाही. चला आता आता घरी निघतो आता घरी जायला पटापट. तर फ्रेंड्स आपलं काम झालं. कपडे पण काढायचे झाले. काय गरम कधी होते लोकांना बोलायला काय मी काय केलंय ते? काय कुठं नक मारलं. राम बघा कुठं नक मार. काजळ आहे. नाही नाही काहीतरी लागलंय ते. अगं लागलंय ते सांगते ते. काजळ काजळ सांगतोय तुला. लागलंय काजळे काजळे करत बसले. नग मारलं ना. निळं झालंय. निळं का काळं बघ नीट. उद्या मम्मी नक कापून टाका. कुठे आहे तिथं पंखा कुठे? याच्या समोर बस जरा. तर आता जातो घरी मस्त आराम करतो. कारण की आम्हाला काय कामं नाहीत. नाही ना का राहिलं काय.
तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथं संपवू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे.